तर गाईज आम्ही चूल पेटवलेली आहे आणि आम्ही जॅकेट वगैरे घालून आलो आणि थंडीची औरच मजा आहे काहीतरी का नाही. मॅगी खायची पप्पा, पहाडोवाली मॅगी करणार आहे आम्ही आणि जाळ लावलेलं आहे इथं आणि आम्ही थिनरचा वापर केलेला आहे. हां, थिनर टाकलं तर लगेचच पेटलं. तर सगळी तयारी आम्ही वर घेऊन आले मी आता. हा ना, सगळे तयारी करून झालेली आहे. आता रिंग लाईट लावते जरा बाहेर का नाही, म्हणजे इथं प्रकाश पडेल आणि चुलीचं तर येईल पण आपले तोंड दिसणार नाही, रेसिपी पण दिसणार नाही. तर मोठा बल्ब आहे का इथं? मोठा बल्ब लावला तर पहिले मोठा. हॅलो, आता परत एकदा आम्ही चुलीवरचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. आणि आता थंडी चालू झाली. तुम्हाला तर माझ्या गेटवरून तर कळलंच असेल की थंडी वाजते आणि आता झालंय अंधार, रात्र झाले. तर संध्याकाळी असं आहे ना, थंडीचं खूप जास्त गरम गरम खाऊ वाटतं काहीतरी. तर आम्ही दोन रेसिपी करणार आहे. आता पहिली रेसिपी आम्ही करणार आहे खारे शेंगदाणे, म्हणजे असं स्नॅक्स कधी खाऊ वाटलं चटपटीत तर मस्त खारे शेंगदाणे खाणार आहे. आणि नंतर करणार आहे आपली मॅगी, मसाला मॅगी, जी गरम गरम खाऊ वाटणारी मॅगी करणार. पुढे बघतालच की आम्ही मॅगी कशी करणार, मस्तपैकी मसाला मॅगी. तर चूल पेटवली आहे आता. चला आता रेसिपीला स्टार्ट करू. तर आता ना खारे शेंगदाणे करते मी पहिले. तर आता कढई चांगली गरम तापून द्यायची आणि चुलीवर तर फास्टच तापते. तर आता टाकते मी ह्याच्यात मीठ आणि आपल्याला मिठात भाजायचे शेंगदाणे. मीठ पण चांगलं गरम होऊन द्यायचं. आता लगेचच गरम होते बरं का हे पप्पा. तर आता आहे ना शेंगदाणे मस्तपैकी भिजवलेत आणि थोडंसं पेपरवर काढून ठेवलेत. आणि ओले शेंगदाणे करून घ्यायचे कधी पण खाऱ्या शेंगदाण्याला, आणि ओलेच आपल्याला कढईमध्ये ऍड करायचे मिठात. मीठ चांगलं आता भाजून घ्यायचं गरम गरम. टाकलेलं आहेत आपण शेंगदाणे. आणि आता तुम्हाला दिसत असेल की एवढं मीठ पण आहे ना, ह्याला आता ओलेत म्हणून चिटकले. नंतर ते ना मस्त रोस्ट झाले ना, मग सगळं मीठ आहे ना ज्याला म्हणजे जेवढं त्याला लागतं ना तेवढंच ते मीठ लागतं त्याला. आणि नंतरचं मीठ तसंच राहतं. आता फक्त ओलेत म्हणून चिटकले. तर आणि चांगलं हलवायचं सारखं, कारण की मीठ खूप गरम आहे आपलं आणि चूल पण चांगली पेटलेली आहे. असं समजायचं की भाजलेत चांगले. तर आहे ना आता ह्याला आहे ना अशी चिरा पडायला सुरुवात होती बघा. इथं शेंगदाणा आहे हावाला, इथं दिसतोय. तर ते ना चिरा पडायला सुरुवात होती. त्याचबरोबर सगळं मीठ चांगलं जातं आणि मग आपले समजायचे की शेंगदाणे भाजलेत छानपैकी. आणि मीठ पण लागतं त्याला आतमध्ये पूर्ण. तर आपले शेंगदाणे बघा सगळ्याला चिरा पडलेले आहेत आणि मीठ चांगलं आतमध्ये गेलेलं आहे. आणि आता काळे पण जरा व्हायला लागलेत, म्हणजे कंटिन्यू हलवायचं असं, म्हणजे जास्त पण करपत नाही. आता हे आपल्याला काढून घ्यायचे. फर्स्ट डिश गरम गरम शेंगदाणे. आहा, आपले स्टॉलवर मिळतात ना खारे शेंगदाणे, त्याच्यापेक्षा सोबा भारी. आणि स्टेशनला भेटतात. मीठ असं छान लागलेलं आहे आणि खरपूस झालं बघा. आहा, खारे शेंगदाणे मस्त असे बागेत बसून असं खायचं. घ्या. छान. तर आपले खारे शेंगदाणे रेडी आहेत आणि मस्त झालेत खरपूस एकदम. आता आपण नेक्स्ट रेसिपीकडे वळूया. ती आहे चुलीवरची चीज मसाला मॅगी.
ओके, आता आपण चुलीवरची चीज मसाला मॅगी करत आहोत. आता तेल टाकलेलं आहे मी कढईमध्ये आणि आता मला फास्टमध्ये प्रोसेस करावी लागणार आहे कारण की चूल खूप तापलेली आहे. तर पहिले तर आपण टाकूया जिरे थोडेसे एकदम बारीक आणि त्यात लगेचच ॲड करायची ढोबळी मिरची. पहिले आपण हळद टाकायची मॅगीत आणि थोडंसं लाल मिरची. मॅगीमधले मसाले टाकायचे. ॲड करूया पाणी. मला रस्सा मॅगी खूप जास्त आवडते त्यामुळे आम्ही रस्सा मॅगी करणार आहे. पुन्हा जर सर्दी असेल तर सर्दी लगेच जाते. अशी कोथिंबीर. कलर किती सुंदर. थोडीशी चाकून बघते. वा, मॅगी ॲड करते. पाणी मस्तपैकी थोडंसं आता उकळायला सुरुवात झाली. मग आपल्याला त्यातच ॲड करायचं आता मॅगी. आता होईल. आता मॅगी उकळते मस्तपैकी. ओके, आपली मस्तपैकी चूल आहे ना जास्त पेटली त्यामुळे ना मस्तपैकी मॅगी फटाफट झालेली आहे. आणि रस्सा थोडासा ठेवावाच लागणार आहे कारण की माझ्या पप्पांना खूप जास्त आवडतं रस्सा. आता मी हे उतरवते कारण की नाही तर परत आटलती. पप्पा आलेले आहेत. कसं काय झाली की तुम्ही म्हणून थांबवले. उकळलं का? उकळली ना. परत तुम्हाला रस्सा नाही भेटायचा. ओके, आपली चुलीवरची चीज मसाला मॅगी तयार आहे आणि एकदम मस्त झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि फक्त त्याच्यावर थोडीशी आता कोथिंबीर. दॅट्स इट. झालेली आहे आपली चुलीवरची चीज मसाला मॅगी. आणि आता आम्ही एन्जॉय करतो मस्तपैकी. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी खारे शेंगदाणे आणि आपल्या मॅगीची तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि अजून आम्हाला रेसिपी सजेस्ट करा. आम्ही असं काहीतरी घेऊन येतोय नवीन नवीन. तर आठवड्यातून एक व्लॉग जात जाईल आमचा चुलीवरचा. तर अजून आम्हाला रेसिपी सजेस्ट करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.